परदेशातून लंडनहून आलेले वारकरी सुद्धा जेव्हा भेटतात तेव्हा वेगळाच आनंद होतो. नमस्कार, रामकृष्ण हरी. भारताबाहेर राहताना प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते, म्हणजे आपल्या मराठी अस्मितेचं किंवा आपल्या मराठी संस्कृतीचं प्रेझेन्स. मी 2008 सालापासून UK मध्ये स्थायिक झालोय. गुजराती, पंजाबी, साऊथ इंडियन लोकांची मंदिरं आहेत, पण असं मराठी माणसाचं असं हक्काचं मंदिर नाहीये. आणि मी 2018ला पहिली पायी वारी केली आळंदी ते पंढरपूर, आणि त्यामुळे वारी हा प्रकार माहिती होता. मग विचार आला की चला आता आपण आपल्या विठुरायाचं, जो महाराष्ट्राचा भोळा पांडुरंग आहे, आराध्य दैवत आहे, त्याचं मंदिर लंडनला बांधूया. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं, त्यांचं मंदिर आपल्याला जर करता आलं तर तो भाग्याचा क्षण असेल. आणि म्हणून मागच्या वर्षी इथून काहीतरी घेऊन जायचं प्रतिकात्मक म्हणून मग विठ्ठलाच्या पादुका घेऊन गेलो बाय रोड, आणि 22 देश, 70 दिवस, 18,000 किलोमीटर हा प्रवास केला. पंढरपूरवरून पादुका लंडनला आपण विठ्ठलाचं मंदिर बांधतोय. आणि मग विचार आला की आता इथे थांबून चालणार नाही, तर ही जी परंपरा आहे, आता परदेशात राहणारे जे भाविक आहेत त्यांना काही कारणास्तव येता येत नाही वारीला, मग आपण त्यांच्या देशातून वारी सुरू करू. म्हणून ग्लोबल वारीचा संकल्प. कसा प्रतिसाद होता? प्रतिसाद खूप छान होता. म्हणजे मला आणि आमच्या सर्व टीमला अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद भेटलाय. जर्मनीमध्ये 8 मंडळांनी आम्हाला अप्रोच केलं. म्हणजे शेवटी आम्हाला सांगायला लागलं की नाही, आता आम्हाला पुढचा प्रवास उरकायचा आहे. आणि 11 देश यावेळेस आपण कव्हर केले. UK, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झमबर्ग, जर्मनी, चेक रिपब्लिक, पोलंड, हंगेरी, नंतर टर्की, जॉर्जियावरून विमानाने मुंबईला आलो. हे पाहून आता 4 नवीन देशांनी अप्रोच केले: ऑस्ट्रिया, फिनलँड, डेन्मार्क आणि USA वाले म्हणतात आम्हाला पण या ग्लोबल वारीचा भाग करून घ्या. कोण कोण आलाय पण तुम्ही आता किती? आता आम्ही जवळपास एक 10 ते 15 NRIs आहोत, वेगवेगळ्या देशातून आलेले. मेनली UK मधून जास्त आहेत. काही कारणास्तव आम्ही 3 दिवस अगोदर प्रस्थान केलं आळंदीवरून, कारण सोय व्हावी. आणि आम्हाला 20 जुलैला पंढरपूरला पोहोचायचंय, कारण त्या पादुका पांडुरंगा चरणी लावून पुन्हा लंडनला घेऊन जायचे. कारण आषाढी एकादशीचा मोठा कार्यक्रम आहे, 3000 लोक येणार आहेत लंडनमध्ये. पण त्यांना दर्शनासाठी आपल्याला पादुका घेऊन जायचे, म्हणून आळंदीवरून लवकर प्रस्थान केलं. या इंटरनॅशनल वारीचा संपूर्ण प्रवास पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.